हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत अजून बाईक घेऊन आलो. ही आहे सुझुकीची व्हिस्टोम SX 250 लेटेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. स्टार्ट करतो तुमच्या पहिल्या गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघू शकतात की तुम्हाला एवढा मोठा साईजचा तुम्हाला वायदर मिळेल. ठीक आहे, इकडचा हा पार्ट जो आहे तुम्हाला 90 दिसते. हेडलाईट तुमची असणार एलमध्ये दिलेली असणार आहे. लो बीम, आय बीम, हाय बीम दोघे दिले असणार आहे. ब्लिंकर तुमची असणार आहे हॅलोजन दिलेले. व्हिस्टोमची ब्रँडिंग तुम्हाला इथे भेटून या ठिकाणी SX ऑप्शनची. ठीक आहे, हा पार्ट तुमचा व्हाईटमध्ये असणार आहे, हा ब्लॅकमध्ये असेल कशाला. पुढचं फायबरचं म्हणजे तुम्हाला मडगं दिलेलं असणार आहे. टायर्स तुम्हाला साईज असणार आहे या गाडीची 100/90 19 इंची तुमची असणार आहे ऑलवेज. ठीक आहे, आणि 320 पर्यंत तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे. आणि हिच्यामध्ये आहे तुम्हाला डिस्प्ले हिची असणार आहे ABS प्लेट दिली असणार आहे. पायब्रेचे तुम्हाला कॅलिबर दिलेली असते इकडं. आणि 41 mm तुम्हाला दिलं असणार आहे. टेलिस्कोपीमध्ये असणार आहे सस्पेन्शन. दोघं साईड तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेली असतील. लेग गार्ड तुम्हाला भेटेल याच्यामध्ये एक्सेसरीच्या पार्टमध्ये. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. लिक्विड आणि ऑइल कूलमध्ये तुमची क्लिअर सिस्टम दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि हे बघा इथं पण तुम्हाला हे इंजिन गार्ड दिलेलं सांगितलेलं या ठिकाणी. आणि साईड प्रोफाईलमध्ये होऊ शकतात की तुम्हाला सुझुकीची ब्रँडिंग इथे भेटून जाईल. ठीक आहे, SX 250ची ब्रँडिंग तुम्हाला इथे दिलेली असणार आहे. ठीक आहे, सुझुकी ऑइल कूलिंग सिस्टीम तुम्हाला ही दिलेली असते यामध्ये. ठीक आहे, SEPची तुम्हाला ब्रँडिंग मिळून त्यामध्ये. ठीक आहे, हा शिप तुमचा सेमच असणार आहे दिलेला, काही चेंजेस नाही. टाकी पण तुमची ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. ठीक आहे, 8 तुम्ही फ्यूल भरू शकतात आणि नॉर्मल पण फ्यूल यामध्ये भरू शकतात. ठीक आहे, आणि सुझुकीचं ब्रँडिंग इथे देऊन तुम्हाला. ठीक आहे, पुढचं हँडल पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हे निगल गार्ड दिलेलं असतं तुम्हाला इथं. हे पण हे तुमचं असं फायबरमध्ये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते आपल्या मेटरमध्ये तुम्ही लावून घेऊ शकता, पण तुम्हाला ते आफ्टर मार्केट भेटून जातील ते. ठीक आहे, सेटसाठी तुम्हाला भेटून जातील कशाला. तुम्ही दोघं दिलेली असणार असे. मतलब हा जो आहे हँडल तुम्हाला ब्लॅकमध्ये दिले असणार आहे या ठिकाणी. हेडलाईटची कंट्रोल दिली असणार, अपर डिपर आणि पास लाईट. ठीक आहे, टर्निंग इंटरलाईट आणि हॉर्न दिलेला असणार कशाला. टाकीची तुम्हाला मधला जो स्पेस आहे हा तुमचा हा ब्लूमध्ये असणार इकडच्या साईडला, हा व्हाईटमध्ये. कलर पण तुम्हाला सांगतील कोणते असणार गाडीमध्ये. आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला हा या टाईपमध्ये तुम्हाला थोडंसं टेक्स्चर दिलेलं असतं इकडच्या साईडला, ग्राफिक या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे बघा आपले ॲल्युमिनियम दिलेच नाही. ब्रेकचे म्हणजे हे पॅडल दिलेच नाही इकडच्या साईडला. ठीक आहे, हा पार्ट तुमचा ब्लॅकमध्ये असेल नॉर्मली आणि हा ग्रेमध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि मेन म्हणजे बघू शकतो की सीट पण तुमची पुशिंग चांगली दिलेली आहे. स्पेड सीट दिली असणार आहे आणि ग्रॅब हँडल जे असणार आहे हे पाट्याच्या तुमचे सिल्वरमध्ये दिलेले असणार आहे. ठीक आहे, इकडे पण तुम्हाला ही अशी टाईपची ग्राफिक दिलेली असणार आहे. पुढे तुम्हाला टेलिस्कोपमध्ये दिलेलं असणार आहे सस्पेन्शन, आणि पाठीमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे स्विंग आर्म टाईप, कॉईल, स्प्रिंग, ऑइल डम्प टाईपचे तुम्हाला पाठीचे सस्पेन्शन दिले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला डिस्क ब्रेक दिली असणार आहे. डिस्क ब्रेक पण तुमची असणार आहे 240 mm पर्यंत. आणि सेंटर तुम्हाला दिली असणार ABS पर्यंत प्लेट दिलेली असणार आहे. आणि फ्रेम असणार तुमची ही पाठ्यांची डायमंड टाईपमध्ये दिली असणार आहे. आणि पाठ्यांच्या टायरची तुम्हाला साईज असणारी ही टायरची साईज सोडली बरोबर 140/70 इंची तुमची दिसणार पाठ्यांची ओलो व्हील्स. ठीक आहे, आणि सेंटर पण तुम्हाला इथं बायब्रेज तुम्हाला कॅलिबर दिली असणार आहे. टायर तुमचे असणार आहे MRFचे. आणि फ्रंटपेक्षा तुम्हाला रिअरच्या टायर तुम्हाला ब्रॉडनेस पण जास्त दिलेले असणार आहे. ठीक आहे, रिअल प्रोफाईल दाखवत होतो. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट तुम्हाला असणार एरियामध्ये दिलीच नाही. टर्न इंटर लाईट तुमची दिली असणार आहे आपली ह्याच्यामध्ये दिली असणार आहे. रिफ्लेक्टर ते नंबर प्लेट तुम्हाला दाखवला दिली असणार की साईडला. सायलेन्सर तुमचा हा असं दिलेलं असणार पूर्ण ब्लॅकमध्ये असणार आहे. हा पियानो ब्लॅकमध्ये असणार इकडचा पार्ट, आणि हा पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिली असणार साईडला. इकडे बघा, इकडे पण तुमची ग्रेन अशी दिली असते आणि फायबरमध्ये तुमचं चेंडरवरती कवर दिलेलं असणार आहे. ठीक आहे, ॲल्युमिनियमचे तुमचे हे दिले असते आपले रेअर फुटरेस. 6 स्पीड तुमचं मॅन्युअली घेअरबॉक्स दिलेलं असते. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकीचं मध्ये असेल अप साईडला. ठीक आहे, साईडच्या इंजिन कार्डावर दिली असते. सेंटर साईड तुम्हाला भेटत नाही. ठीक आहे, आणि बाकीचं तुम्हाला जे पण असणार आहे आपलं पाठींचं शेप हा तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेला असणार आहे. ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दल माहिती आपली इंजिनबद्दल. इंजिनमध्ये तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले पण भेटेल 249 cc आणि याच्यामध्ये तुम्हाला इंजिन टाईप पण असणार आहे 4 स्ट्रोक इंजिन सिंगल सिलेंडर दिलं असणार आहे ऑइल कूलमध्ये HOSC. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 26.5 bhp ची 9300 RPM चालली जाते. 22.2 तुम्हाला टॉर्क भेटतो तो 7300 RPM चालला तो. बोर भेटतो तुम्हाला 76 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 54.9 mm पर्यंत. हे फ्युल इंजिन दिलेली असणार तुम्हाला. इकडच्या साईडला तुम्हाला शेप आपला हे डिझाईन असणार आहे गाडीची तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. सुझुकी ब्रँडिंग दिलेली असणार आहे. SX 250ची ब्रँडिंग दिलेली असते. ठीक आहे, हा पण SFC तुम्हाला जी पण ग्राफिक आहे ही तुमची सेम दिलेली असते गाडीला. आणि व्हिस्ट्रोमची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असते व्हिस्ट्रोम SX. ठीक आहे, मोबाईलला चार्ज करण्यासाठी तुम्हाला इथं पोर्ट दिलेलं असतं. हा USB पोर्ट दिलेलं असतं तुम्हाला त्या ठिकाणी. तुम्हाला आता मी हे ऑन करून दाखवतो डिस्प्ले याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा. चावी दाखवतो तुम्हाला. चावी तुमची अशी असणार आहे, दोघीची तुमच्या सेमच दिलेली असणार आहे. पुढचं इन्स्ट्रुमेंट कसं तुमचं असं असणार दिलेलं पूर्ण तुम्हाला परत ऑन करून दाखवतो. हे का इकडे तुमचं सगळं दिलेलं असणार. इंजिन लाईट दिलेली असणार आहे आणि तर इको तर एक दिलं असणार आहे. ठीक आहे,
न्यूट्रल लाईट आहे, नंतर VS इथं ऑन ऑफ करू शकतो या ठिकाणी. नंतर मग आपलं इथं RP मीटर आहे आणि डिजिटल तुमचं असणार आहे हे स्पीडोमीटर, गिअर शिफ्टर असणार आहे, किती किलोमीटर झाले ते ॲव्हरेज दिले असणार आहे. नंतर मग टायमिंग आहे आणि फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ती माहिती दिसत राहील या ठिकाणी. ABS आपलं ABS ऑन ऑफ करू शकतो. नंतर मग इन्कमिंग कॉलर्स, SMS अलर्ट, नंतर मग नॅव्हिगेशन टर्न बाय टर्न हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ असणार आहे, वायफाय असणार आहे, सगळं तुम्हाला त्यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इथं आपण मोडने पण चेंज करू शकतो त्यामध्ये. दिलेलं असणार आहे. बॅटरीची लेवल किती आहे, व्होल्टेज किती आहे ते तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे. आणि इथं बघा, इथं हा पार्ट तुमचा हा असा असणार आहे एका जागी दिलेला. साऊंड ऐकून मी बाईकचं आता सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला गाडीचा कसा येतो. मेन म्हणजे बघू शकतात की तुम्हाला भरपूर चेंजेस झालेले गाडीमध्ये आणि डिझाईनमध्ये आणि ग्राफिकमध्ये पण भरपूर तुम्हाला गाडीमध्ये चेंजेस झालेले आहेत. आता मी तुम्हाला गाडीचा म्हणजे डायमेन्शन काय आहे ते सांगतो आणि कलर कोणते तुम्हाला अवेलेबल आहेत या गाडीमध्ये तुम्हाला ते सांगून देतो. गाडीचं तुम्हाला डायमेन्शन दिलेली असणार आहे. लेंथ असेल 2180 mm पर्यंत, वेट दिलेली असणार आहे 880 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1355 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 1440 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअर असणार आहे 205 mm पर्यंत, सीट हाईट दिलेली असणार आहे 835 mm पर्यंत, कप वेट दिलेली असणार आहे 167 kg पर्यंत. कलर तुम्हाला असणार आहे ब्ल्यू, येलो, सिल्वर आणि ब्लॅक. यात तुम्हाला 4 कलरमध्ये गाडी ही अवेलेबल असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. तुम्हाला डोंबिवलीमध्ये डीमार्टच्या बरोबर बाजूला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. रिया सुझुकी म्हणून शोरूमचं नाव आहे. हा शोरूम तुम्हाला पहिले डावडी नाकेला होता, पण आता तो इकडे शिफ्ट झालेला आहे. तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. एक दावडी नाकाच्या ठिकाणी पण आणि डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवली ईस्टला आणि इथं डीमार्टच्या ठिकाणी, मानवाड्याच्या ठिकाणी. ठीक आहे. जिथं आपल्या संकेश्वर नगर जो आहे तो एरिया, त्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल रिया सुझुकीचा. ठीक आहे. हा नवीन इथं शोरूम ओपन झालेला आहे. या शोरूमचा ॲड्रेस तुम्हाला मी तिथून देऊन टाकेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात आणि कोणाला जर फायनान्समध्ये पण तुम्ही गाडी घेऊ शकतात. ठीक आहे. आणि जे पण तुमच्याकडे दोन्ही कोणती व्हेकल असेल, टू व्हीलर असेल की तुम्हाला एक्सचेंजमध्ये तुम्हाला जर ती पाहिजे असेल तुम्ही ते पण करू शकतात एक्सचेंजमध्ये. ठीक आहे. आणि या गाडीची प्राईस तुम्हाला सांगतो किती असणार ती. फक्त एवढं सांगतो की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला गाडीची प्राईस जी असणार आहे अपडाऊन होऊन जाईल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती येते. सध्या डोंबिवलीच्या आतमध्ये ही गाडी सध्या अवेलेबल आहेत आणि या गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे. एक शोरूम प्राईस आहे तुम्हाला याची 2 लाखापर्यंत तरी जाईल आणि ऑन रोडमध्ये तुम्हाला ही जी प्राईस जाणार आहे, गाडीची तुमची प्राईस असणार आहे ऑन रोड डोंबिवलीमध्ये 2,40,000 जाईल. एक शोरूम प्राईस तुमची 2 लाखापर्यंत जाते आणि त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतर मग इन्शुरन्स आणि सगळे करून तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला 2,40,000 जाईल. आणि जे लोक माझ्या चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन ठेवून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या भेटूया.